आणि या बातमीपत्राची सुरुवात आपण करणार आहोत ठाकरे बंधूंच्या बातमीने। मराठी माणसांचं जोरदार शक्ती प्रदर्शन करत मराठी माणसांसाठी राजकारण करणारे दोन्ही ठाकरे 19 वर्षांनी एकाच व्यासपीठावर सर्व शक्तीनिशी एकत्र येत आहेत। आत्तापर्यंत कार्यकर्ते, दुसऱ्या फळीतले नेते आणि निमंत्रण पत्रिकांमुळे सोशल मीडियाचे सगळे कार्यकर्ते युती आधीच एकत्र आलेत, परंतु आता विजय उत्सवामध्ये हे दोन भाऊ एकत्र येतात का हा प्रश्न आहे। त्याचं उत्तर पहा या रिपोर्टमध्ये। ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन, युतीची नवी सुरुवात। राज उद्धव यांचं दुसरं जाहीर निमंत्रण। दोन्ही पक्षाचे शिलेदारही मैदानात एकत्र। ती सुरुवात आहे असं म्हणत ठाकरे बंधूंनी 5 जुलैच्या मेळाव्यासाठी दुसरं जाहीर निमंत्रण मराठी बांधवांना दिलंय। तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत मराठीचा मुद्दा रोखठोकपणे मांडणार आहेत। सरकार विरोधातली ही एकीची वज्रमूठ म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची नवी सुरुवात असल्याची चर्चाही सुरू झाली आहे। त्यामुळे 5 जुलैच्या विजयोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी बोलताना पाहायचंय, तर मग ही सुरुवात आहे असं लिहिलेलं दुसरं जाहीर निमंत्रण राज आणि उद्धव ठाकरेंकडून प्रसिद्ध करण्यात आलंय। एकीकडे पक्षप्रमुखामधला दुरावा जाहीरपणे नाहीसा झाल्यावर दुसऱ्या फळीतल्या शिलेदारांची मनही जुळल्याचं चित्र आहे। आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे दोन्ही पक्षाचे शिलेदार हातात हात घालून विजयोत्सवाची तयारी करतायत। त्यामुळे मराठी माणसाच्या मुद्द्यांसाठी पुन्हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात कणखरपणे उभा राहतोय। ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यात नेमकं काय होणार आहे पाहूया। आम्ही आज एकत्र पाहणी केली आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रण माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला दिलेलं आहे। त्याचं नियोजन सगळे एकत्र बसून करू आणि एकदा फुल अँड फायनल सगळं ठरलं की आपल्यासमोर पुन्हा एकदा येऊन सांगू। जरी आयोजक ठाकरे बंधू असले तरी देखील हा मराठी माणसाचा कार्यक्रम आहे, मराठीसाठीचा कार्यक्रम आहे। सन्माननीय ठाकरे बंधूंनी खुलं विनंती निमंत्रण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना दिलेलं आहे। एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, परंतु नाईलाज आहे कारण पाऊस आहे। मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्याची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे आणि उत्तम प्रकारे हा दोन बंधूंचा मेळावा होईल। त्याच्यात इतरही सगळे सदस्य भाग। वरळी डोममध्ये सकाळी 10 वाजता विजयी मेळावा होणार आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलंय। सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्षाचे नेते मराठीचा मुद्दा प्रखरतेनं मांडणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या घोषणेची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाची झालेली अवस्था पाहता वरळी डोम मधला हा मेळावा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणारा ठरणार आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षप्रमुखांसह दुसऱ्या फळीतील नेत्यांचं झालेलं हे मनोमिलन पक्षाच्या वाढीसाठी फायद्याचं ठरण्याची शक्यता आहे। 5 जुलैच्या मेळाव्यात दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख नेमकी काय भूमिका घेतात यावर मनसे आणि ठाकरे सेनेचं राजकीय भवितव्य ठरणार हे निश्चित। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। तर दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तर त्यावर भाजपचे खासदार नारायण राणेंनी आता मात्र टीका केली आहे। त्यांनी यावेळेस उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन जोरदार टीका केली। उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंबद्दल एवढं प्रेम फुटलं असेल तर ते मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देणार आहेत का, असा सवाल नारायण राणेंनी विचारला। आम्हाला काय फरक पडतो हे कोणतेच सांगतात ना, कशाला महत्त्व स्वतःच घेतात, कोणाला काय पडलं नाही आहे। दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा। त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का, एवढं प्रेम होतू जाते तर।
दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर विधानभवनाच्या आवारातच नारायण राणेंची थेट आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत भेट झाली. हस्तांदोलन करत यावेळेस दोघांनी काही वेळ चर्चाही केली. सुमारे 15 वर्षांनंतर राणे आणि नार्वेकर यांची ही भेट झालेली आहे. विधानभवनामध्ये झालेली ही भेट आता मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. तर बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकण्यावरून फडणवीसांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर टीका केली. त्याला आता ठाकरे सेना आणि मनसेनं उत्तर दिलंय. एक GR काढून महाराष्ट्रामध्ये इंटरनॅशनल स्कूल बंद करा असं आव्हान राऊतांनी दिलं. तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी तिसरी भाषा रद्द करून घेतली. असं आमच्या मुख्यमंत्र्यांना का वाटत नाही? मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी विचारलाय. अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत. इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. मिस्टर प्रधानमंत्री त्यांना सांगा, या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही इथे घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. आरक्षणाची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक GR काढा, निदान महाराष्ट्रात तरी. मला असं वाटतं की कोण कुठे शिकतंय आणि CBSE असेल, ICSE असेल, इथे ज्या पद्धतीने तिसरी भाषेची सक्ती केली जाते, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय? मुख्यमंत्री म्हणून तुमची काय जबाबदारी नाही का? प्रत्येक गोष्टीची आंदोलनं आम्हीच करायची. आज स्टॅलिननी तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा रद्द करून घेतली, CBSE मध्ये पण, ICSE मध्ये पण. मग आमच्या मुख्यमंत्र्यांना का असं वाटत नाही की आपण करावं? तर त्रिभाषा धोरणासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात नवी समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि या संदर्भात आता उद्धव आणि राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेणार असल्याचं नरेंद्र जाधवांनी सांगितलं आहे. तसंच तज्ज्ञांचं, पालकांचंही म्हणणं ऐकणार असल्याचंही ते पुढे म्हणाले. म्हणणं जाऊन ऐकून घेणार आहे. त्यांचं असेल, राज ठाकरे असतील, इतर नेते असतील, त्या सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेणार आहे आणि त्यानंतरच समिती आपला अहवाल सादर करणार. चाइल्ड सायकोलॉजी तज्ज्ञ असतात, त्यांच्याशी सल्लामसलत आम्ही करणार आहोत. या सगळ्यांची सल्लामसलत करून फायनल निर्णय, अहवाल सादर करण्यात येईल. तो वेळेवर सादर करण्यात येईल. तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळेस सभागृहामध्ये ठाकरे सेनेचे आमदार अनिल परबांनी चक्क लिंबू मिरची घेऊन या ठिकाणी सभागृहाला दाखवलेली आहे. रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी रेडे बैल कापले जात असल्याचं ऐकलंय. पालकमंत्रीपदासाठी रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणीच्या म्हणजेच आदिती तटकरेंच्या सुरक्षेसाठी मी लिंबू मिरची आणली असं म्हणत परब यांनी भरत गोगावलेंना डिवचलंय. यावर आता गोगावलेंनीही अनिल परबांना प्रत्युत्तर दिलंय. पाठवतोय माझ्या वतीने सुरक्षित मी तुम्हाला म्हणून आपलं सगळं म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही, परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं. आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार सोशल मीडियावरती बघितले, जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, बळी गेले असतील, अशा बळींपासना माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय. त्यांना आता काय ना घरका ना घाटका अशी त्यांची झालेली स्थिती आहे. त्यामुळे अनिल परब काय बोलतील हा भरोसा नाही. कारण त्यांना कल्पना आहे की बरीचशी त्यांची जी काय जवळची लोक होती ते हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून जे आमच्याकडे येत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ते दुःख होत आहे आणि काय ना काहीतरी लक्ष केंद्रित करण्यासाठी कदाचित ते बोलले असतील, पण एवढं काय ध्यानात घ्यायचं का नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी 1000 कोटींपेक्षा जास्तची रॉयल्टी बुडवून सरकारचं नुकसान केल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आणि या संदर्भात आपण सर्व पुरावे मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले असून याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तर राऊतांनी जे आरोप केले आहेत त्या संदर्भात त्यांनी पुरावे द्यावे असं आव्हानात सुनील शेळकेंनी दिलं आहे. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्याचे आमदार आणि खासदार
कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत. संजय शिरसाडांचा काय विषय होता, त्यानंतर भुमऱ्यांनी जमिनी किती 150 कोटीची जमीन भेट, आणि हे जे मावळचे आमदार आहेत सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली. त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह. संजय राऊतांनी राजकीय जोडे राजकारणामध्ये ठेवायला पाहिजे. राजकारण कुणाच्या कुटुंबावरती किंवा कुणाच्या व्यवसायावरती आणू नये. माझं त्यांना ते ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांना माझं एवढं सांगणं आहे की आपण कुणाच्या कौटुंबिक किंवा एखाद्या व्यवसायावरती बेहदिशा जाऊ नये, किंवा आपण जे काय राजकारण करताय ते सुरुवातीच्या विचारणा राजकारण करू नये. माझं त्यांना विनंती. जोपर्यंत संजय राऊत हे मला ऑफिशियल पुरावे देत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला महत्व देत नाही. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षल्यांचा शिरकाव झाल्याचा आरोप आमदार मनीषा कायंदेंनी केला. वारीमध्ये संविधान दिंडी, पर्यावरण वारीच्या नावाखाली लोक पथनाट्य करतात, भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील कायंदेंनी म्हटलं आहे. हा गंभीर प्रकार असून वेळीच यांना रोखण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे. म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाईट, जशी संविधान दिंडी, पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात. सन्मान्य सदस्य मनीषाताई कायंदे यांनी वारीच्या संदर्भात आणि नक्षलवाद्यांच्या संबंधित अतिशय गंभीर बाब या ठिकाणी उपस्थित केली आहे. शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग, गृह विभागाला याच्या योग्य त्या सूचना दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक, त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवादी शिरल्याचा दावा शिंदे सेनेच्या मनीषा कायंदेंनी केला. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे सेनेनं सरकारवर निशाणा साधला. अशा लोकांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय. तर सरकारच्या डोक्यात काय किडा बळबळतो हे या वक्तव्यावरून कळलं असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. हे सरकार कोणाला नक्षलवादी ठरवू शकतं, किती विचारवंतांना नक्षलवादी ठरवू शकतं, कोणाला चांगल्या म्हणजे त्यांच्या विरोधात जो कोणी बोलेल तो नक्षलवादी असेल म्हणून त्याला आपण विरोध केलेला आहे. पण सरकारच्या डोक्यात काय किडा वळवळतोय तो यांच्या तोंडून बाहेर पडला, एवढंच मी सांगेन. आम्ही तर रोज आंदोलन करतच आहोत, पण आमची भूमिकापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका काय राहील? त्यांना महाराष्ट्राच्या शेतात शेतकरी येऊ देईल का? महाराष्ट्राच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात शेतकरी जाऊ देणार का? हा त्यांनी विचार करावा, कारण जे ते बोलले ते भयानक वक्तव्य, हे खरं अर्बन नक्सल वक्तव्य. तर वळूया पुढील बातमीकडे. एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणामध्ये मुकोकांतर्गत कारवाई करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. ड्रग्स कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिली आहे. जर अशा प्रकारची तस्करी त्या भागामध्ये होत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. मी मगाशी जो मला शब्द आठवला तो भांग जी आहे ती मात्र मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी लिगल आहे. त्याच्यावर कुठलेही बंधन नाही आहे. त्यामुळे भांग आपल्याकडे तिथनं येण्याचं प्रमाण काही प्रमाणात आहे. आपल्याकडे भांग्यावरही आपण बॅन ठेवलेला आहे. त्यामुळे जरूर त्या संदर्भातली जी काही कारवाई करण्यात येईल आणि आपण मुक्ताईनगरचं सांगितल्यामुळे विशेष त्या ठिकाणी मोहीम घेण्यात येईल. आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. कृषीप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्याची भीषण अवस्था साम टीव्हीनं समोर आणली आणि त्याची दखल थेट कृषी मंत्र्यांनी घेतली, सरकारनं घेतली. नेमकं काय घडलं होतं पाहूयात या रिपोर्टमध्ये. साम टीव्हीचे आभार करते मी. हे लेकरं आले माझे, काय तर मला सरकारनं मदत करतो म्हणजे मदत करावं. तेव्हा ते आमचे कष्ट आहेत.
सकाळीच पिळवटून टाकणारा आणि कृषीप्रधान महाराष्ट्राच्या इज्जतीची लखतर वेशीवर टांगणारा हा वृद्ध शेतकऱ्याचा व्हिडिओ। लातूरच्या हडोळती गावच्या शेतकऱ्यानं बैल घेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून स्वतःच अवताचं जूक खांद्यावर घेतलं आणि त्याच्या दुःखाला साम टीव्हीनं वाचा फोडली। याच बातमीची दखल घेत विरोधकांनी मग सरकारला घेरलं। डोक्यावर पदर घेऊन ते जोर दाबा हातचे जरा बघा, नवरा बैलाच्या जागीच झुंकला गेलाय। नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही। कशाच्या जोर, कसल्या शेतकऱ्यांचं सरकार, कशाला शेतकऱ्यांची कडव आणतं या ठिकाणी। आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार मोठभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे। विरोधकांनी अधिवेशनात यावर आवाज उठवला आणि यंत्रणा अरबी घोड्यासारखी धावली। कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश देत शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी तातडीनं पाठवलं, तर कृषी विभागामार्फत त्यांना मदतीचं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलं। शेतकऱ्यांची जी अडचण असेल त्यांनी जर आमच्या विभागाशी संपर्क साधला तर त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येईल। त्यांना मी माझ्या कृषी अधिकाऱ्याला संपर्क साधायला लावलेला आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांना जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल। दुसरीकडे अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही या वृद्ध शेतकऱ्याला फोन करून त्यांच्यावर असलेल्या 40,000चं कर्ज माफ करण्याचं आश्वासनही दिलं। 40,000 रुपये तुम्हाला साहेब तसं नाही साहेब, आता आमची वय झालेली आहे, काय आता आम्हाला काम होईना, उग तेवढं हे करून लेकर आहेत आमचे, पोराला काही नोकरी नाही, आता किती जीव घेऊन वडणार आहोत, तुम्ही आम्हाला मदत पूर्ण करावं लागतंय बघा साहेब, तसं नाही। कर्ज माफ करा तेवढं। शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या वृद्ध दाम्पत्याने स्वतःच आता अवताचा जूक खांद्यावर घेतलेला आहे। साम टीव्हीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग केल्याबद्दल लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्यानं साम टीव्हीचे आभार मानले। साम टीव्हीचे आभार करते मी। हे लेकरं आले माझे, काय तर मला सरकारनं मदत करतो म्हणजे मदत करावं, तेव्हा लय आमचे कष्ट आहेत। राज्यातील 20,37,000 शेतकऱ्यांवर 31,254 कोटींचं कर्ज आहे, तर सततची नापिकी, आसमानी संकट, शेतमालाला नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी हा कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललाय। मात्र आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं खाली करून या पिचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। संदीप भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, लातूर। नंदुरबारमधल्या विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाची बातमी देखील सामनं दाखवली आणि ही बातमी दाखवताच प्रशासनाला खडबडून जाग आली। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलखाडी गावात जाऊन पाहणी केली। उद्यापासूनच पूल बांधण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे। या ठिकाणाहून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खाली खळाळत्या नदीवरून झाडाचा आधार घेत जीवघेणा प्रवास करावा लागतो। आता लवकरात लवकर पूल होऊन विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेल अशी अपेक्षा आहे। सकाळी जी टीम गेली आहे त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी जे ॲक्सेसिबिलिटी ॲक्शन प्लॅन म्हणजे संपूर्ण संपर्क आराखडा जे आम्ही तयार केलं होतं, त्यामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी 60 जवळपास नवीन साकव जे आम्ही बांधत आहोत, त्यामध्ये त्याचा केलाखाडीचा समावेश करण्यात आला आहे। जे नाला आहे त्याची लेंथ आहे जवळपास 25 मीटर, तर आता ती आम्हाला घेता येईल, पण इमिजिएटली जर आपण एक छोटासा लोखंडी पूल तिथे बांधू शकतो आणि मुलांची सेफ पाससाठी व्यवस्था होऊ शकते, ते पण आता या आठवड्यात आम्हाला करता येईल। आणि आता बातमी आहे बोगस बियाणांच्या झालेल्या सुळसुळाटाची, आणि याच बोगस बियाणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे। अकोल्यामध्ये नेमकं काय घडलंय शेतकऱ्यांसोबत, शेतकऱ्यांना बोगस बियाणं कंपन्यांनी कसा गंडा घातलाय आणि साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासन कसं सतर्क झालं, पाहूयात या रिपोर्टमध्ये।
बोगस बियाण्यांचे बळी. बियाणे कंपनीचा शेतकऱ्याला गंडा. सामच्या बातमीनंतर अधिकाऱ्यांकडून पंचनामा. समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पातूरच्या शेतकऱ्यानं कर्ज काढून सारस 335 या कंपनीचं सोयाबीन आणि तुरीचं बियाणं खरेदी केलं. त्याची पेरणी केली, मात्र 15 उलटला तरी सोयाबीन आणि तुरीचं बियाणं उगवलंच नाही. याच बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. अकोला जिल्ह्यातील अंबाशी गावातील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याची वेळ आली आहे. याचं कारण म्हटलं म्हणजे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या हातामध्ये सोयाबीनचं बियाणं दिसते. त्यांनी अकोल्याच्या एका कृषी केंद्रावरून सारस कंपनीचं 335चं हे बियाणं पॅकेट खरेदी केलं होतं. मात्र अद्यापही त्यांच्या शेतातलं सोयाबीन पीक उगवलं नाही आहे. सध्याची परिस्थिती म्हणजे शेतात उगवलंच नाही. आज कमीत कमी 25 तारखेला पेरणी करून झाली, आज 8-9 दिवस होऊ लागले, एक झाड दिसत नाही. तर मग आता दुबार पेरणी नाही करणार तर काय करणार, आणि हे कुठून करायची. आम्ही बियाणं अकोला कृषी सेवा केंद्रातून घेतलं, संजय झांबरेच्या दुकानावरून, आणि ते सारस कंपनीचं आहे. 335 2250 रुपये त्याची किंमत आहे बियाण्याची. आमची मागणी एवढीच आहे की आमची जे नुकसान झालेलं आहे ते भरती करून द्या. काहीच निघलं, उगवलंच नाही आहे. ते आज 10-12 दिवस झालेले आहे, उगवलंच नाही, आलंच नाही. आणि बाकीच्या शेजाऱ्या पाजाऱ्या साऱ्याचं पण निघलं, पण माझं निघलंच नाही. आता परिस्थिती म्हणजे 12 दिवस झाले काहीच नाही आहे. आम्हाला असं वाटलं आज निघेल उद्या निघेल, पण ते वाट पाहत बसलो, नाही निघलं शेवटी. तर मग आता हे बियाणंच बोगस आहे म्हणा, असंच म्हणलं चालते ना. बोगस बियाण्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे, कारण शेतकऱ्यानं पेरणीसाठी सावकाराकडून पैशांची जुळवाजुळव केल्याचं समोर आलंय. कृषी सेवा केंद्र अकोला इथून सारस नावाचे सोयाबीनचे बी 335 हे आणले होते. 10 बॅग आणल्या, त्या शेतात पेरल्या. 21 तारखेला घेऊन आली, म्हटलं मी व्याजाने पैसे काढले होते. पेरल्याच्या नंतर सगळं पद्धत पाऊस बिऊस सगळं पद्धतशीर असल्यावरही माझ्या शेतातले एकही बी उगवलं नाही. 10 एकर लागवड केली होती मी, ट्रॅक्टरच्या पद्धतीने केली होती. गावातून 10 बॅगा त्या अकोल्यावरून आणल्या होत्या. एक बॅग आणली होती गावातून आणली होती, ती बॅग उगवली. ह्या सारस सोयाबीनचं बी एकही उगवलं नाही आहे. साम टीव्हीनं शेतकऱ्यांची कैफियत महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर प्रशासनाला जाग आली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर धाव घेत पंचनामा सुरू केला. शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष फील्डवरती पाहणी सुरू आहे आणि यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि आमचे कमिटीतले इतर सदस्य, भाविज प्रतिनिधी इत्यादी सर्वांना घेऊन प्रत्यक्ष क्षेत्रावर पाहणी सुरू आहे. तसेच याबाबत त्या संबंधित कंपनीच्या बियाणे त्या लॉटच्या नमुने घेऊन ते लॅबमध्ये पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे. एकीकडे आसमानी संकट पाठ सोडत नाही, तर दुसरीकडे कंपनीनं सुलतानी पद्धतीनं बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारलंय. फक्त अकोला जिल्हाच नाही, तर धाराशिवसह राज्यभरात अनेक ठिकाणी कंपन्यांकडून बोगस बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांना गंडा घातल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे आता शेतकऱ्यांना फसवणाऱ्या बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा बळीराजा कर्जाच्या दुष्टचक्रात अडकून उद्ध्वस्त होऊ शकतो. अक्षय गवळीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अकोला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात झालेल्या महामार्ग रोको आंदोलनाप्रकरणी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच 400 जणांविरुद्ध शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काल पुणे बंगळुरू महामार्गावरील शिरोली परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस. आमदार प्रवीण दटकेंनी एक प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी SIT चौकशीची घोषणा झालेली आहे. बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी SIT चौकशीची घोषणा केलेली आहे. शालार्थ प्रणाली लॉगिंग आयडीचा वापर करून या ठिकाणी काही चुकीचे प्रकार झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून SIT पथक स्थापन करून आणि समांतर शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून
तपास त्या ठिकाणी केला जातो आहे आणि या चौकशीमध्ये जे कोण समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल. वळूयात पुढील बातमीकडे. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यामध्ये रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना 4 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडे रस्ता बांधण्यासाठी निवेदनं दिली जातात, मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. आता विद्यार्थ्यांनी नांदुरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसील कार्यालयामध्ये शाळा भरवली आहे. आम्हाला शाळेत जाण्यासाठी अपार कष्ट करणं पडतात. लोकांच्या वावरातून शेतातून जावं लागतं. रस्त्यामध्ये लोक काटे काचकोर टाकतात आणि जर रस्त्यामध्ये आपल्याला दिसलं की पुढे आपल्या काटे टाकलेले आहे, आपण जर त्यांच्या वावरातून जर जायला लागलं तर ते आपल्या शिवीगाळ करतात. मग आम्ही काय करा? आम्ही रस्त्या मागेल इथं आलं तर आम्हाला रस्ता द्यायला तयार नाही. आमच्या रस्ता नाही म्हणजे सर जे शेतकरी आहे ते शेतांच्या शिवारातून झालं पाहिजे. सर आम्हाला ते शेतकरी सर रस्त्यामध्ये त्याचे पीक खराब नाही झालं पाहिजे म्हणून रस्त्यामध्ये काटे टाकतात. सर ते काटेवरून जाऊ पडते आम्हाला, तरी आम्हाला शाळेमध्ये जाणंच पडतं. सर आम्ही शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे सर, आणि ते शिक्षणासाठी जर आम्ही एवढं कष्ट घेत असेल तर सर शासनाची जबाबदारी सर आम्हाला रस्ते द्यायची आणि शासनाने आम्हाला रस्ते देणंच पडेल. आरोपी वाल्मिक कराडची आणखीन एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. कराडनं अज्ञात व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केली होती. वाल्मिक कराडनं 10 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. पैसे अरे आता सगळ्यालाच घेतो मध्ये काय मध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू कडी हा सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत. परळ येथील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या वाल्मिक कराडच्या रक्तातील नात्यातील लोकांनीच केली. महादेव मुंडे यांच्या अंगावरील मानेचा तुकडा काढून वाल्मिक कराडला दाखवण्यासाठी आणण्यात आला होता आणि त्यावेळेस मी तिथं प्रत्यक्षदर्शी होतो असा धक्कादायक दावा विजयसिंग बाळा बांगर यांनी केला आहे. विजयसिंग बांगर हे कराडचे जुने सहकारी आहेत. अहंकार दुखावला गेल्यामुळे कराडच्या लोकांनी महादेव मुंडेंची हत्या केली आणि याबाबत आपण पोलिसांसमोर जबाब नोंदवणार असल्याचंही बांगर यांनी म्हटलं आहे. 2023 साली ज्यावेळेस महादेव मुंडे यांची हत्या झाली, वाल्मिक कराडच्या आसपासच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातले लोक त्याच्यामध्ये सहभागी. ते सगळ्या परळीला आणि बीड जिल्ह्याला माहिती, परळी ते घराघरात माहिती. ते हत्या फक्त इगो हार्ट झाला म्हणून केलते. फार मोठा व्यवहार किंवा असा काही विषय नव्हता असं मला जेवढं माहिती आहे एवढं. पण म्हणजे बघा, माणूस थोडं इगो हार्ट झाला त्याचा जीव घेऊन टाका. ज्या पोरांना पाठविला हत्या करायला त्या पोरांना सांगितलं की त्याचा मांसाचा तुकडा घेऊन ये, आतड्याचा घेऊन ये. जेवढं मला माहिती आहे त्याच्यामध्ये मी डोळ्यांनी माझ्या पाहिलेलं आहे. त्याच्या मानेचा का कुठला तरी त्याचा तुकडा घेऊन आलते असं थोडं मांस. ते समोर ठेवलं, दाखविलं आम्हाला सगळ्यांना. दौंड बलात्कार प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या 5 टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप गेल यांनी दिली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसोबत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यात घडली होती आणि या प्रकरणी आता आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान या आरोपींचं स्केच जारी करण्यात आलेलं आहे. भाजपवासी झालेले माजी आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व करणारं कुणी नाही, टीम निर्माण करण्याची क्षमता राहुल गांधींकडे नाही, अशा शब्दात त्यांनी ब्लॅक अँड व्हाईटच्या खास मुलाखतीत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या कोर टीममध्ये जाण्याचं सौभाग्य तुम्हाला मिळालं होतं. युवा नेतृत्व तुमच्यासारखं जे राहुल गांधींच्या टीममध्ये पोहोचण्यासाठी धडपडत असतं, तुम्हाला ती अनायास संधी मिळाली होती. तुम्हाला केंद्र पातळीवर काम करायला मिळत होतं. राज्यात तुम्हाला जवळजवळ कार्याध्यक्षासारखं पद तुमच्याकडे होतं. मग असं असताना राहुल गांधींच्या या टीमला सोडून द्यावं असं का वाटलं? काय असं झालं की तुम्हाला राहुल गांधी आकर्षित करू शकले नाही त्यांच्याकडे किंवा तुम्हाला धरून ठेवू शकले नाही? कसं झालं आहे माहिती आहे का, राहुल गांधींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राहुल गांधींकडे एक जी भावना असली पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, गोरगरीब माणसाचं कल्याण झालं पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये असेल आणि आहे असं मला एकंदर वाटतं. कधीतरी भारत जोडो यात्रेमध्ये मी त्यांच्यासोबत 8-10 दिवस मी त्यांच्याबरोबर पूर्ण वेळ फिरलो. एका जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती तेव्हासुद्धा मी त्यांच्यासोबत होतो. राहुलजींनासुद्धा असं वाटतं की चांगलं काहीतरी घडवायची आवश्यकता आहे. परंतु काँग्रेसमध्ये पूर्वी जी एक पद्धत होती, एक थिंक टँक असायचा आणि जो हे सर्व गोष्टींचं नियोजन करायचा.
एक माणूस सर्व गोष्टी घडवू शकत नाही, आपण लक्षात घ्या. एक टीम लागते त्याला. ती टीम निर्माण करण्याची क्षमता राहुल गांधी नाही करू शकले. आणि आज जर माझ्यासारख्याला जर विचारलं की नेमकं कोणत्या नेतृत्वाकडे बघून तू काँग्रेसमध्ये राहशील, तर मला तसं राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये तसं काही नेतृत्व मला डोळ्याचं, प्रत्येक गोष्टी थोडी राहुल गांधींकडे घेऊन जाऊ शकतो माणूस. तर अशी काही टीम किंवा असं काही नेतृत्व आज मला डोळ्यासमोर दिसत नाही. त्यामुळे थोडं दुर्दैवाने काँग्रेसमध्ये ती एक फार मोठी कमी निर्माण झालेली. वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. पावसाळी पर्यटन किंवा वर्षा सहलीचा आनंद घेताना अतिधाडसीपणा हा तुमच्या जीवावर बेतू शकतो. कारण गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांचा हाच आताताईपणा त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आहे. अशा काय नेमक्या घटना घडल्या की ही पावसाळी पर्यटनाची ट्रिप शेवटची ठरली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळून 4 पर्यटकांचा मृत्यू. कोल्हापुरातील आंबोली घाटाजवळ एकाचा पाय घसरून मृत्यू. उत्तर प्रदेशातून आलेल्या दोघांचा लोणावळ्याच्या भुशी डॅमवर पाण्यात बुडून मृत्यू. गेल्या काही दिवसातल्या या दुर्घटना, वर्षा सहली कशा जीवघेण्या ठरतायत हेच यातून समोर येते. निसर्गप्रेमींसह तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी घराबाहेर पडतोय. मात्र जीव घेणं धाडस त्यांच्या जीवावर बेतू लागलंय. आता ही दृश्य नीट पहा. 22 वर्षांचा ऋषी पथिपका मुंबईचा रहिवासी. मित्रांसोबत त्यानं रायगडच्या माणगाव तालुक्यातील चन्नाट इथला धबधबा गाठला. मौज मजा करत त्यांनी धबधब्यातील पाण्यात पोहण्यासाठी उडी घेतली आणि मित्रांना व्हिडिओ काढायला सांगितला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झालाय. या तरुणाचं धाडस त्याच्या जीवावर बेतलंय. ती पाण्याच्या द्वारे आपण ती खाली आणली होती आणि काही ठिकाणी असे भाग होते की ती बॉडी आपल्याला खेचत आणावी लागली होती. झाडी झुडपांमधनं आपल्याला ती खेचत आणावी लागली, कारण का त्या ठिकाणी पूर्णपणे वाट ही चालण्यायोग्य नव्हती. तर त्या अशा परिस्थितीमधनं ती बॉडी आपल्याला रिकवर करायची होती आणि हे ऑपरेशन पूर्णपणे पार पाडलेलं आहे आणि बॉडी आता PM साठी माणगाव रुग्णालयामध्ये दाखल केलेली आहे. पर्यटकांचा ओढा असणाऱ्या रायगड जिल्ह्यातच गेल्या 3 महिन्यात 13 जणांचा मृत्यू झालाय. पर्यटकांचा आतताईपणा आणि स्थानिकांच्या सूचनेकडे केलेलं दुर्लक्ष यामुळे वर्षा सहली जीवघेण्या ठरू लागल्या. प्रशासनाकडूनही ठिकठिकाणी पर्यटकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तरीही पर्यटक धोकादायक ठिकाणी जात आहेत. त्यामुळे पर्यटकांचा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणं, सूचनांकडे दुर्लक्ष आणि भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान नसणं अशी अनेक कारणं मृत्यूला जबाबदार ठरत आहेत. त्यामुळे पर्यटनाचा आनंद जरूर घ्या, मात्र नसतं धाडस करू नका. सतर्क रहा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस झालाय. खारघर, तळोजा, बेलापूरमध्ये पावसानं तुफान बॅटिंग केलेली आहे आणि अनेक सखल भागांमध्ये नवी मुंबईतल्या पावसाचं पाणीही साचलं होतं. नवी मुंबईमध्ये पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली. मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन काही अंशी विस्कळीत झालं. तर नाशिकमधून धक्कादायक बातमी. रामकुंड आणि गोदाघाटच्या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र काही अतिउत्साही तरुणांकडून पुराच्या पाण्यामध्ये हुल्लडबाजी सुरू आहे. गोदावरीची पाणी पातळी वाढलेली असताना अशी स्टंटबाजी काही तरुण या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक गायब असल्यामुळे या हुल्लडबाजांवर कुणाचंही नियंत्रण नाही असंच इथं पाहायला मिळालंय. तर आपण बघतोय एकीकडे अनेक अपघात होत आहेत अशा पावसाच्या पाण्यामध्ये आणि दुसरीकडे नाशिकमध्ये गोदाघाटावर या तरुणांची हुल्लडबाजी सुरू आहे. या लोकांवर खरं तर कडक कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात पहाटे जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आहे. शहरातील रस्त्यांवरून यावेळेस मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी वाहत होतं. जोरदार असा पाऊस झालेला आहे. परिसराला या पावसानं चांगलं झोडपून काढलं.
आता गेला गेला गाडीसोबत गेला. बातमी एका थरारक मस्ती हो त्याची, मस्ती. पुलावरून पाणी वाहत असताना गेला हा लोकं व्हिडिओ ते बनला धाडस आपल्याकडे. करत वाहन पाण्यात टाकल्याने दुचाकीस्वार वाहून गेल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील सती नदी पुलावर घडली. मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून तिथे उपस्थित असलेले कामगार आणि पोलिसांनी या वाहून जाणाऱ्याला वाचवलेलं आहे. अजय रामटेके असं त्याचं नाव असून या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आता समोर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना नको ते धाडस करू नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. तरी देखील काही तरुण बेजबाबदारपणे अशा पद्धतीनं वाहनं नेतात आणि असे अपघात होतात. गेला गेला गाडीसोबत गेला. मस्ती हो त्याची, मस्ती. गेला गेला हा व्हिडिओ बनला आपल्याकडे. बनला. गाडी नाही निघा बाई, गाडी नाही. दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिलादेवी धरणातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाच्या 4ही दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणाची सांडवामाथा पातळी जी आहे ती 106.70 मीटर असून ही पातळी ओलांडल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. मुसळधार पावसामुळे एक घर अवघ्या 9 सेकंदांमध्ये नदीच्या प्रवाहात गडप झालं. नदीकाठचं हे पक्कं घर होतं, मात्र पुराचा हाहाकार एवढा होता की त्यामध्ये घर अक्षरशः वाहून गेलं. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खैरी या जिल्ह्यातली ही दृश्य आहेत. इथल्या फुलबेहड परिसरात शारदा नदीला मोठा पूर आला. घरं, शेती आणि रस्ते पाण्याखाली गेले. नदीकाठच्या नागरिकांमध्येही भीतीदायक वातावरण आहे. स्थानिक प्रशासन सतर्क असून बचाव आणि मदत कार्य सुरू झालेलं आहे. तर हिमाचल प्रदेशात पुरानं हाहाकार माजवलेला आहे. कुकलाह पंचायत परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसाने मोठा जलप्रवाह निर्माण झाला होता आणि एक पूल पूर्णपणे कोसळला. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे एका मंदिराचा सभामंडप वाहून गेलेला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून त्याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला आहे. काही रस्ते बंद झाले असून वाहतुकीवर देखील गंभीर परिणाम झाला आहे आणि त्याचबरोबर बाखली इथला एक जुना लाकडी पूलही या पावसात खराब झाला. हा पूल स्थानिकांसाठी महत्त्वाचा दुवा होता, मात्र आता त्याचा वापर धोकादायक बनला आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे आणि यावेळेस ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा महाराष्ट्राचा जर विचार कराल तर कोकणामध्ये आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे. ओके. मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पण तशीच परिस्थिती राहील आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे येणारे 3 ते 5 दिवस. मुसळधार पावसाबरोबरच विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता विदर्भामध्ये आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. कोविड वॅक्सिनमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सतत सुरू आहे. मात्र याच चर्चांना ICMR आणि एम्सनं केलेल्या अभ्यासानं पूर्णविराम दिलेला आहे. या दोन्ही संस्थांनी नेमकं आपल्या अहवालात काय म्हटलेलं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. कोविड वॅक्सिनमुळे हार्ट अटॅक. एम्स ICMRच्या अहवालात मोठा खुलासा. हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतंय? कोरोनानंतर देशभरात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय असा दावा केला जात होता. मात्र इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या एका अभ्यासानंतर कोविड वॅक्सिनमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचा दावा फेटाळून लावण्यात आलाय. ICMR आणि एम्सनं या अभ्यासानंतर प्रसिद्ध केलेल्या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. अहवालासाठी मे ते ऑगस्ट 2023 पर्यंत 19 राज्य आणि 47 रुग्णालयांचा अभ्यास करण्यात आला. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान अचानक मृत्यू झालेल्यांचा अभ्यास करण्यात आला. कोविड वॅक्सिन आणि हृदयविकाराचा संबंध नाही. भारतात कोविड-19 प्रतिबंधक वॅक्सिन सुरक्षित आहे. अनुवंशिकता
टळू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुण्यातल्या ॲपवाल्या भोंदू बाबाचा आणखीन एक पर्दाफाश झालाय. पाहुयात हा एक रिपोर्ट. पुण्यात ॲपच्या माध्यमातून महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या प्रसाद तामदार या भोंदू बाबाचा आणखीन एक कारनामा समोर आलाय. हा भोंदू बाबा गुंगीचे औषध देऊन भक्तांसोबत अश्लील चाळे करायचा. मात्र त्याच्या नीच कृत्यांना विरोध केल्यास चिठ्ठीवर तारीख लिहायचा आणि या दिवशी तुझा मृत्यू होणार असं सांगून भक्तांना मृत्यूची भीती दाखवायचा. त्यामुळे अनेक भक्त मानसिक दबावाखाली येऊन त्यानं सांगितल्याप्रमाणे वागायचे. आरोपी बाबानं भक्ताला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठं संकट येणार असल्याची भीती दाखवून त्याच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप डाउनलोड करायला सांगितलं. त्यानंतर त्याला पाण्यातून गुंगीची गोळी देऊन अनैसर्गिक अत्याचार केले. असे प्रकार त्यानं अनेकांसोबत केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी आरोपी भोंदू बाबाच्या पोलीस कोठडीत पुणे न्यायालयानं 4 दिवसांची वाढ केली. या भोंदू बाबानं पुरुषांप्रमाणेच महिला आणि लहान मुलांची फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवली जाते. तपासात या ॲपवाल्या बाबाचे आणखी कारनामे समोर येण्याची शक्यता आहे. वळूयात पुढील बातमीकडे. बातमी जीवघेण्या आंदोलनाची आहे. होय, पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे जीवघेणं आंदोलन केलं होतं. डिलिव्हरी बॉयनं रस्त्यात यावेळेस LPG सिलेंडर उघडले आणि आंदोलन केलं. सिलेंडर लीक करत घोषणाबाजी करण्यात आली. पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पाकिस्तान आणि चीनमुळे भारतीय कांदा अडचणीत सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तान आणि चीनकडून स्वस्त दरामध्ये कांदा पाठवला जातो आणि त्यामुळे भारतीय कांद्याला तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागतो. परिणामी भारतीय कांद्याची निर्यात घटलेली आहे. स्थानिक बाजारामध्ये दर 30 ते 40% कोसळले आणि याचा मोठा फटका थेट शेतकऱ्यांना बसतोय. मोहरम नंतर जगाचं टेन्शन पुन्हा वाढणार आहे. कारण पुन्हा एकदा इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता आहे. इराणच्या नाक्यावर लब्बैक हुसैनच्या आरोळ्या जनतेनं ठोकल्यानं जगाचं टेन्शन वाढतंय. पाहुयात हा एक रिपोर्ट. मोहरम नंतर पुन्हा युद्ध. इराण इस्रायल युद्ध पेटणार. इराणमध्ये लब्बैक हुसैनच्या आरोळ्या. इस्लामिक नववर्षाच्या पहिल्या महिन्यात जगात रक्ताचे पाठ पाहतील अशी परिस्थिती आहे. कारण इराण मोहरमची वाट पाहतोय. एकदा का मोहरम संपला की पुन्हा इस्रायल सोबत इराण युद्धाचं बिगुल फुंकणार आहे. पैगंबर मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन अन्यायाविरोधात लढताना करबलाच्या युद्धात शहीद झाले. त्यांच्या बलिदानामुळे मोहरम हा महिना शौर्य, त्याग आणि तत्वनिष्ठेची आठवण करून देणार आहे. हाच महिना संपल्यानंतर इराण पुन्हा इस्रायल विरोधात रणांगणात उतरणार आहे. इराणी सैन्याचे प्रवक्ते अबुल फजलनं काय म्हटलंय पाहूया. सध्या अमेरिकेसोबत चर्चेला वेळ लागेल. इराणचा अणु कार्यक्रम लगेचच सुरू होऊ शकतो. इराण लवकरच युरेनियम संवर्धनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करणार. अमेरिकेनं हल्ला न करण्याचं जाहीर केलं तेव्हाच चर्चा होईल. इराणनं आपला अणु कार्यक्रम पुढे सुरू ठेवला तर त्याच्यावर पुन्हा हल्ला होईल असा इशारा अमेरिका वारंवार देत आली आहे. करबला युद्धात इमाम हुसेन यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या शहादतीनंतरही कोण आहे जो मदत करेल अशी साद घातली होती आणि गेल्या 1400 वर्षांपासून विशेषतः शिया समाज या सादेला आपली जबाबदारी मानतो आणि याच आधारावर या युद्धालाही इराणकडून धर्मयुद्ध म्हणत लढण्यात. त्यामुळे सध्या लब्बैक हुसैन म्हणजेच मैं यहाँ हूं है हुसैन या आरोळ्या इराणच्या गल्ली गल्लीत नाक्यावर ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे इराणनं अमेरिका आणि इस्रायलला पुन्हा चालून आला तर मार खाऊन जाल असाच आता इशारा दिलाय. त्यामुळे मात्र जगाचं टेन्शन कायम राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि आता पाहूयात वारीच्या बातम्या.
तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण आज माळीनगरमध्ये पार पडलं. तिथला मुक्काम संपवून पालखी मार्गस्थ झाली आणि यावेळेस ठिकठिकाणी पालखीचं स्वागत झालं. संत तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा बोरगावमध्ये असणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं कडूसफाटा इथं दुसरं गोल रिंगण पार पडलं. या रिंगण सोहळ्याची ड्रोन दृश्य समोर आलेली आहेत. साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही ड्रोन आणि आता वेळ झाली आहे व्हायरल सत्याची. तब्बल 5000 वर्षांपूर्वीची भगवान विष्णूची मूर्ती समुद्रात सापडली. ही मूर्ती पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर भक्तांची अलोट गर्दीही उसळली आणि याचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्याची पडताळणी मग आम्ही केली आणि काय सत्य समोर आलं पाहूयात. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल, कारण भगवान विष्णूची मूर्ती सापडलीये असा दावा करण्यात आलाय. व्हिडिओत भली मोठी मूर्ती दिसतीये, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागले. खरंच एवढी मोठी विष्णूची मूर्ती सापडलीये का? समुद्रात सापडली भगवान विष्णूची मूर्ती. मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्यानं आम्हालाही याची उत्सुकता होती की खरंच मूर्ती सापडलीये का? एवढी मोठी मूर्ती सापडली तर आता कुठे ठेवण्यात आलीये? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. समुद्रात खोलवर एक मूर्ती दिसतीये. हिंदू धर्मातील भगवान विष्णूची शेषशय्येवर विराजमान असलेली मूर्ती आहे. ही मूर्ती इंडोनेशियातल्या बाली बेटाजवळ समुद्रात ब्रिटन, इंडोनेशिया आणि भारताच्या संयुक्त संशोधन पथकाला सापडली आहे. मूर्ती 5000 वर्षांहून अधिक जुनी आहे. व्हायरल मेसेजमध्ये ही मूर्ती 5000 वर्ष जुनी असल्याचा दावा करण्यात आलाय आणि मूर्ती इंडोनेशियातील बाली बेटाजवळ सापडली आहे असं देखील सांगितलंय. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं काही आंतरराष्ट्रीय पेपर्स पाहिले. कुठेही याबाबत बातमी सापडली नाही. त्यामुळे या व्हिडिओचा आणखी तपास केला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. भगवान विष्णूची मूर्ती समुद्रात सापडलेली नाही. व्हायरल व्हिडिओ 11 एप्रिल 2025 रोजी पोस्ट करण्यात आलाय. AI तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्हिडिओ बनवला गेलाय. दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातरजमा करणं गरजेचं आहे. अशा खोट्या दाव्यांपासून सावध रहा. व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी झाल्याशिवाय शेअर करू नका. आमच्या पडताळणीत समुद्रात भगवान विष्णूची मूर्ती सापडल्याचा दावा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई.